रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज चरित्र यामध्ये आपण एकनाथ महाराजांनी गुरूंसाठी मार्गदर्शन कोणत्या प्रकारे घेतलं ते श्रवण करणार आहोत. बाल एकनाथांना आता सारखे वाटू लागले की एकांतात बसून थोर पंडितांना आपल्या मनातले प्रश्न विचारून समाधान करून घ्यावे. परमार्थ, अध्यात्म, शास्त्र या साऱ्यांचे ज्ञान मिळवावे. पण त्यांचे प्रश्न ऐकून भले भले पंडित, शास्त्री, वेदांती गप्प बसत, त्यांची स्तुती करत. पण त्यामुळे एकनाथांचे समाधान न होता निराशाच होत असे. त्यांचे मन सारखा विचार करीत असे की स्वानुभवाला उतरणारे ज्ञान आणि गरिबांच्या कल्याणाचा उपाय सापडण्यासाठी कोणाला शरण जावे. यासाठी रोज सकाळी ते शिवालयात जाऊन चिंतन करीत बसत असत. असेच एक दिवस अंतर्मुख होऊन एकनाथ चिंतन करीत बसले असता तेथे एक सत्वशील वृद्ध आले. त्यांचे नाव होते हनुमंत भटजी. ते मुखाने सारखा ओम नमः शिवाय हा जप करीत होते. गाभाऱ्यात जाऊन पूजा दर्शन करून ते बाहेर आले. त्यांनी पाहिले एक 11-12 वर्षांचा पोरगा, डोक्यावर टाळूच्या मागे केसांचा गोल घेरा, लांब शेंडीची गाठ मारलेली, करवत काठी धोतर नेसलेला, अंगात बाराबंडी घातलेली, तोंडावर विलक्षण तेज व शांती पसरलेली होती. हनुमंत भट त्यांच्या दिशेने निघाले. तसे एकनाथांनी उठून त्यांना नमस्कार केला. हनुमंत भट्टांना शिवाचा अनुग्रह प्राप्त झाला होता. त्यांनी एकनाथांच्या हातावर प्रसाद ठेवला. मुलाचा नम्र भाव त्यांना आवडला, पण तेजस्वी चेहऱ्यावरील चिंता त्यांना जाणवली. बोलक्या डोळ्यांतली आर्तता त्यांना कळून आली. त्यांच्याशी त्यांना बोलावं वाटलं. त्यांनी विचारलं, बाळ, तुझं नाव काय? माझं नाव एकनाथ आहे, पण आजोबा मला एकोबा असं म्हणतात, तर मित्र मला एक्या एक्या म्हणून चिडवतात. हनुमंत भटांना त्याचा चुणचुणीतपणा आवडला. उत्तर ऐकून त्यांनी स्मितहास्य केलं. त्यांनी पुढं विचारलं, घरी कोण कोण आहेत तुझ्या? आजी आणि आजोबा. आई वडील नाहीत, देवाघरी गेलेत, असं त्यांनी सांगितलं. नाव काय तुझ्या आजोबांचं? पंडित चक्रपाणी म्हणतात त्यांना. एकनाथांनी उत्तर दिलं. अरे, तुमचे कुळ तर फार मोठे प्रतिष्ठित आहे, हनुमंत भट म्हणाले. पण पंत, मला एक सांगाल का की केवळ कुळ चांगलं असलं की माणूस मोठा होतो का? एकनाथांनी विचारलं. हनुमंत भट म्हणाले, नाही, तसं नाही. माणूस आपल्या गुणांनी मोठा होतो, पण मोठ्या कुळात गुणवान होण्याची संधी चांगली व लवकर मिळते. म्हणूनच आपल्या कुळाचा प्रत्येकाने अभिमान धरला पाहिजे. पण काय रे, तुझे आजोबा तुझ्याकडून खूप अभ्यास करून घेत असतील ना? होय, त्यांना आळस आवडत नाही. अभ्यासात आळस केला तर खूप खूप ठोकून काढतात. ते माझा खूप अभ्यास करून घेतात, एकनाथ म्हणाले. मग किती वेळा मार खाल्लास आजोबांचा? हनुमंत भटांनी विचारलं. एकदाही नाही, कारण मी एकदाही अभ्यास चुकविला नाही. माझ्या आजोबांनी मला रामायण, महाभारत, 4 वेद, सुभाषिते शिकवली आहेत. एकनाथ, वयाच्या मानानं चांगलं पाठांतर झालंय तुझं, हनुमंत भट म्हणाले. पण पंत, पाठांतराने माणूस ज्ञानी होतो, शहाणा होत नाही. असं का म्हणतोस? कारण द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांना शिकवलं. पांडव चांगले झाले, पण कौरव दुष्ट राहिले. भर सभेत द्रौपदीची बेअब्रू करताना त्यांना काहीच वाटलं नाही. एकनाथ हनुमंत भटांना म्हणाले, पंत, तुम्ही द्याल माझ्या प्रश्नाचं उत्तर?
बेटा एकोबा, तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला माझ्याजवळ शब्द नाहीत. तू एखादा चांगला गुरु करून घे, त्याच्याकडून अनुग्रह घे असे मला वाटते. हनुमंत भट म्हणाले. पण माझा गुरु होण्यासाठी मी कुणापुढे हात पसरू, कुणाचे पाय धरू? एकनाथ केविलवाणे म्हणाले. खरं सांगू, तुझ्यासारख्या जिज्ञासू, मुमुक्षू, ज्ञानवंत आणि विचारवंताचा गुरु होऊ शकेल असे कोणी पैठणमध्ये तरी मला दिसत नाही. पोट भरण्यासाठी विद्या विकण्याचा व्यापारच चालविलाय त्यांनी. आज ब्राह्मण वैश्य झालाय. ही छुपी छुपी वैश्यगिरी म्हणजे विषवल्ली आहे. ती फार तापदायक आहे. या विषवल्लीला कधीच गोड फळे येणे शक्य नाही. हनुमंत भट म्हणाले. मग पैठणबाहेर कुणी अशी व्यक्ती, असा महामानव आहे का? एकनाथ म्हणाले. हो आहेत, देवगिरीचे जनार्दन स्वामी. पण मला शंका आहे, तू त्यांना जरी गुरु मानलेस तरी ते तुला शिष्य मानतील का याची. हनुमंत भट्ट म्हणाले. तुम्ही त्याची चिंता करू नका. आपले माझ्यावर फार फार उपकार झाले असे म्हणून एकनाथांनी त्यांच्या चरणावर डोके टेकवले. हनुमंत भटांनी त्यांना प्रेमभरे उठवून पोटाशी धरून मायेने कुरवाळले. पाठीवर हात फिरवत परत एकनाथांच्या कानात म्हणाले. देवगिरीचे जनार्दन स्वामी तोच थोर पुरुष तुला स्वपर कल्याणाचा मार्ग दाखवील.